Hey! Three cheers for Ranger Point. Hip hip! Hip hip! Hip hip! हेलो बॉयज। अभी आपको यहाँ आके कैसा लगा है ये आपको रिव्यू देना है, तो हम शुरू करते हैं अभी। मुझे यहाँ का डिसिप्लिन और टाइम टू टाइम काम करना अच्छा लगा। यहाँ पर रात में बहुत मस्ती की, सबको अच्छा लगा। यहाँ पे टाइम मैनेजमेंट बहुत अच्छे से सिखाया जाता है। यहाँ पे 10 में अच्छा था, बहुत मस्ती की 10 में। यहाँ पे एक्टिविटीज में बहुत फन था। टेंट में और क्या अच्छा लगा आपको? ट्रेकिंग में बहुत मजा आया। ट्रेकिंग में मजा आया। में बहुत अच्छा लगा और एडवेंचर्स थोड़े रियल लाइफ। वाओ। Teachers and staff is very cooperative here. Food and facilities are also good. खाना एक नंबर था, बाकी सब सेल्फ सर्विस। They are also paying some attention to us. About our security. थँक यू। हॅलो गर्ल्स। आपण इथे आलो आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात इथून परत जाणार आहोत। तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं आणि तुम्ही काय शिकला याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे रिव्ह्यूज पाहिजे आहेत। द्यायला तयार आहात का? हो। देन लेट्स स्टार्ट। आम्हाला इथे खूप छान वाटलं। आम्ही नवीन नवीन स्किल्स शिकलो, क्लाइम्बिंग जसं की ड्राफ्टिंग, आणखी काही थोडेफार जे सेल्फ सर्व्हिस वगैरे आम्ही केले। आणखी इथे येऊन कसं स्वतःचं सगळं करायचं, टेंटमध्ये कसं राहायचं सगळं शिकलो। इथे आल्यावर खूप चांगलं वाटलं, कारण की 2 दिवस पूर्ण नेचरच्या सहवासात आम्ही होतो आणि इथे खूप मजा आलं। जसं की इथे रात्री कॅम्प फन होतं, त्याच्यात डान्स सिंगिंग त्याच्यात पण खूप मजा आली। आणि आम्हाला जे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करवल्या त्यांनी आम्ही शिकलो की म्हणजे की खूप मजा आली ते करण्यात। थोडी भीती पण वाटत होती, पण ते मजा पण खूप येत होती आणि आम्हाला इथे खूप जास्त मजा आली आणि आम्ही विचार पण नव्हता केला, पण 2 दिवस जे काही झालं खूप छान वाटलं। जसं सगळ्यांनी सांगितलं तेच, आम्ही म्हणजे येण्याच्या पहिले तर माहीत नव्हतं का बाई एवढी आमच्याकडून एक्सरसाइज वगैरे होऊन जाईल। ते पण एक चांगलं झालं आणि एक्साइटमेंट होती आम्हाला आणि ते फुलफिल झाली आमची जी एक्सपेक्टेशन्स होती त्याच्याहून खूप जास्त आम्हाला मजा आली। आम्ही एन्जॉय केलं। नाईटमध्ये आम्ही फ्रेंड्ससोबत खूप फन केला। मग ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या झाल्या। आमची फिजिकल स्ट्रेंथ जी पण आता होती ते थोडी जास्त वाढली आणि एक कॉन्फिडन्स आला। मेन म्हणजे आम्हाला मेन म्हणजे कळलं की मोबाईल शिवाय पण आम्ही राहू शकतो। नाईट ट्रॅकमध्ये पूर्ण नेचरचा एक्सपिरियन्स घेतला। ते इन्सेक्ट्सचे आवाज वगैरे फील वगैरे केले, त्यामुळे ते गोटे वगैरे कसे क्लाइम्स करतात त्यामुळे आणि ॲडव्हेंचरस आम्ही वाटलं नाही की असं करू शकतो कधी। भांडे पण घासले सेल्फ सर्व्हिस। टीम लीड कशी करायची, आणखी कसं आपण सगळ्यांना घेऊन लिडरशिप करायची, हे सगळं आम्ही याच्यात शिकलो आहे। आणि आणखी एक मेन पॉईंट की आम्ही इतके एक दिवस फॅमिलीपासून दूर राहिलो, तर सगळ्या टीम मेंबर्स जे पण टीचर्स होते ते सगळ्यांनी आम्हाला फॅमिली मेंबरसारखं इथे हे केलं, ट्रीट केलं। काही पण वस्तूची आम्हाला कमी नाही होऊ दिली, म्हणून त्यासाठी थँक्यू। आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा ना पूर्ण डिसिप्लिननी सगळे म्हणजे करत होते, म्हणजे वेळेवर येणं, वेळेवर जाणं आणि सगळं टाईम टू टाईम सगळं होत होतं आणि त्याच्यामुळे आम्ही डिसिप्लिन मध्ये कसं राहावं हे शिकलो। आणि इथे खूप सारे ॲडव्हेंचर्समुळे आहे ना खूप छान वाटलं आणि आहे ना जे डेली रुटीन आहे त्याच्यापासून दूर एका नेचरच्या ठिकाणी जाऊन असं माइंड फ्रेश झालं आणि आहे ना एक चेंज म्हणून आणि आपल्या जे डेली लाईफमध्ये आपण परत चाललो त्याच्यात आपल्याला एक काहीतरी नवीन अनुभव घेऊन जाता येतो असं मला वाटतं।